राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसा पंचायत समितीचे माजी सभापती दशरथरावजी पवार साहेब आपल्या समोर आहेत। पवार साहेब, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रत्यक्ष आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे। कशा प्रकारचं वातावरण जुन्नर तालुक्यात आहे? डॉक्टर अमोल कोल्हे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टिकोनातून सुशिक्षित उमेदवार आणि त्याचप्रमाणे उच्च शिक्षित असल्याकारणाने जुन्नर तालुक्यातल्या जनतेला त्याच्याबद्दल आनंद झालेला आहे। प्रामुख्याने निवृत्तीशी शेरकरानंतर जुन्नर तालुक्याला ही खासदारकीची संधी मिळते आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे बारामती तालुक्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माननीय अजितदादा पवार यांनी जुन्नरच्या सभेत जाहीर सांगितल्याप्रमाणे आम्हीसुद्धा ह्या तालुक्यामध्ये बारामतीपेक्षा 2 तरी मतं जास्त देण्याच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना करून त्या पद्धतीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो आहे। पण काही राजकीय विचारांनी ह्या तालुक्यात पक्षविरहित काम करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला आहे, त्याचं मी स्वागत करतो। कारण ह्या तालुक्याचा उमेदवार असल्याकारणाने अमोल कोल्हे जास्तीत जास्त मताने ह्या तालुक्यातून बारामतीपेक्षा जास्त मताने ह्या तालुक्यातून निवडून येईन असा आशावाद ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला वाटतोय आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न कार्यकर्ते सतर्क राहून त्या दृष्टिकोनाचा प्रयत्न करतील असा आशावाद या निवडणुकीच्या निमित्ताने आहे। निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातात, परंतु आपण काल परवाची जर खासदारांची सभा पाहिली तर त्यांनी तत्पूर्वी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केला। भोसरीच्या सभेत म्हटलं मी मराठा आहे। म्हणजे विकासाचे मुद्दे सोडून ही निवडणूक कुठेतरी जातीच्या मुद्द्यावर भरकटवायची असं काही प्रयत्न आहे का? जातीच्या विषयी निवडणूक जाणार नाही। हे जर विकासाच्या कामाच्या संदर्भात बोलत असतील तर या तालुक्याचा विकास मी सभापती असताना 30 कोटीचा त्या काळात विकास केला। विकास कामावर लोक मतं देतात असा जर आशावाद कोणाचा असेल तर त्यांनी तो दूर टिकायला पाहिजे। विकास कामावर लोक मतं देत नाही, शासनाचा पैसा आहे, शासन त्या पद्धतीने खर्च करते। फक्त जो प्लॅनिंग होते ते प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने वापरल्यानंतर त्या दृष्टिकोनातून सरकारकडून पैसा आणण्याची क्षमता कशा पद्धतीची आहे आणि विकास कामावर आणि जास्त पैसे आणल्याने लोक आपल्याबरोबर राहतील असं कोणी मानण्याची गरज नाही। उद्याच्या निवडणुकीमध्ये नेहरूंपेक्षा एक मेंढपाळ लय सज्जन होता, त्याच्या ताब्यात देश देऊन जमणार नाही, त्याला नेहरूच पाहिजे या दृष्टिकोनाचा निर्णय ह्या तालुक्याचा विचार त्या पद्धतीचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होईल आणि डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातून जास्तीत जास्त माझी खात्री आहे बारामतीपेक्षा सुद्धा 2 मतं आम्ही जास्त घेणार। त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि ती व्यूहरचना त्या पद्धतीची होईल असा आशावाद या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्यापुढे मांडतो।